शुभ सकाळ सगळ्यांना. जय महाकाल. बघा कुठे पोहोचलोय. उज्जैनला आलोय आज. तर तुम्हाला इकडचे आम्ही सगळे फिरणार आहे, महाकालेश्वर टेम्पल वगैरे. सो नक्की बघा. हा एक ब्लॉगच नसेल तर पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल. तर नक्की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल या ब्लॉग थ्रू. तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा न स्किप करता. ते बघा सगळे फॅमिली. तर गाईज काल पावसामुळे तुम्हाला काल सांगितलं नाही कुठून वगैरे हे पकडली ट्रेन. तर आज सांगतो. आता बघा मी उज्जैनमध्ये, उज्जैन स्टेशनला. काल कल्याणवरून ट्रेन होती, ती येते दौंडवरून. दौंड ते डायरेक्ट इंदोर एक्सप्रेस. मग ते उज्जैनला उतरलो आम्ही. हे बघा सगळे तिकडे बसलेत. आपण ते आलोय जरा असंच राऊंड मारायला. आणि इथून तुम्हाला रिक्षा भेटतील. इथून रिक्षा पर सीट 20 रुपये भेटतील मंदिराकडे. बघा इथे खूप रिक्षा लागलेत. सो आता पप्पा आणि काका वगैरे गेलेत रूम बघायला. त्याची पण माहिती देतो तुम्हाला. ते नक्की बघा. ब्लॉग स्किप करू नका. इकडचे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल. ब्लॉगच नसेल, पूर्ण इन्फॉर्मेशन ब्लॉग असेल. तर नक्की बघा. जरा आता रूमवर जाऊ, फ्रेश वगैरे होऊया आणि लगेच मग दर्शनाला निघूया. चला. तर टेम्पो खाली आता सगळ्यांसाठी. बघा सगळे बसलेत. स्टेशन ते हॉटेल 250 घेतले 12 माणसांचे. बघा सगळे. जर तुम्ही रिक्षाने गेलात तर तुम्हाला पर सीट 20 रुपये भेटेल. आणि असं टेम्पोने गेला तर 250 घेतले. 250 रुपीज हॉटेल पर्यंत. तुम्हाला हॉटेलचं दाखवतो आता. चला. तर बघा हा हॉटेल आहे इकडे. आणि जस्ट मी तयार वगैरे झालोय. आणि आता सेटची भेटूया आपण, बघूया काय बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार सर. आपका होटल का नाम? मेरा राजा खान नाम है इसे, और होटल G2 मेन है, और एक मेरी होटल G1 पैलेस भी है मंदिर के जस्ट सामने. एक मंदिर है, एक होटल है ब्रिज के नीचे, गोल्डन होटल, गोल्डन के नाम से है. यहाँ पर उज्जैन में सभी यात्रियों का मैं बहुत दिल से स्वागत करता हूँ और उनका आभार व्यक्त करता हूँ कि उज्जैन में आए. उज्जैन के लोग बहुत अच्छे हैं और यहाँ पे ये ठहरने की व्यवस्था भी बहुत अच्छी है. हर चीज़ की फैसिलिटी वगैरह सब मिलता है यहाँ से. आपका रेंट कितना है रूम का? अपने बिल्कुल नॉर्मल सा रेट है सर. एसी में लोगे डबल बेड मिल जाएगा आपको 1400 रुपये में. नॉन एसी लोगे तो 300 रुपये माइनस हो जाता है जो एसी चार्जेस है. बड़े हॉल लोगे आप तो 1600 रुपये में एसी में मिल जाता है. और नॉन एसी लोगे तो उसमें 300 रुपये एसी चार्जेस माइनस हो जाता है सर, जिसमें 6 से 8 जने आराम से आते हैं उस हॉल के अंदर. टेम्पल से अपना टेम्पल से मान लो खाली 500 मीटर के भी अंदर है. 300 मीटर टेम्पल पड़ता है होटल से अपना. ओके सर, थँक्यू. आणि गाइस नक्की हे रूम्स पण खूप भारी आहेत. नक्की तुम्ही या इकडे. बघू शकता एसी रूम्स आहेत. पूर्ण इंटिरियर वगैरे पण चांगलं, एकदम स्वच्छता आहे इकडे. बघू शकता एसी आहे. आणि टॉयलेट वॉशरूम पण एकदम स्वच्छ आहे. बघू तुम्हाला अजून रूम दाखवतो तुम्हाला. सगळं जाईल. वाईट वाईट. हे बघा रूम्स खूप स्वच्छ आहे. तर गाईज बघा सगळे रेडी झालेत. बघा चाललोय आपण महाकालेश्वर मंदिर मध्ये. काका तर चला आता जाऊया दर्शनाला. तर काय तर निघालो दर्शनला. सगळे बघा आहेत.
जय महाकाल. मम्मी आता शॉल बघते. ब्लॅक नाही का? ब्लॅक आहे त्याच्याकडे. ती बघ. येल्लो भारी वाटलं असतं ना अशा कलर मध्ये. व्हाईट वर ब्लॅक सूट होईल ना. अरे ही चांगली वाटली. भावा चांगला नाही वाटला. ऑरेंज दो भाई, ऑरेंज. ऑरेंज है क्या? ये कलर, ये कलर. तिला कलर पुढे बघू जरा ना. पुढे. ब्लॅक भारी वाटतात मला वाटतं. हा व्हाईट वर. पण काला चालेल का आतमध्ये? ठीक आहे ना. काला घेऊ मग. हे पण घ्या. चांगली वाटते. काही चांगली होते हो, काही चांगली. काय हा. तर आज मस्त शॉल वगैरे घेतली आहे. येल्लो देणार होतो पहिला, पण ते कसं व्हाईट वर येल्लो सूट नाही होत, म्हणून मग ब्लॅक चांगली वाटते एकदम. सगळ्यांनी घेतलेत बघा. अंदाजनी पण घेतली आहे. तर मस्त. चलो गाईज, ते थांबलेत सगळे. जय महाकाल. बघा तर काय आता आलो नाश्ता करायला. बघू शकता कचोरी मागवली आहे, उज्जैनची स्पेशल आहे काहीतरी. मम्मी पण करते नाश्ता. सगळे नाश्त्याला बसलेत. काल कसं रात्री ट्रेनमध्ये लवकर जेवलो, 8 वाजता वाटतं. हा 8 वाजता जेवलो. नंतर काय असंच खाल्लं नॉर्मल. म्हणून भूक लागली खूप. आणि दर्शनाला पण वाटतं 1-1.5 तास जाईल. सो आपण लगेच नाश्ता वगैरे करूया, बघूया टेस्ट करून, आणि मग भेटूया. तर गाईज आता आलोय मी मेन दर्शनाच्या लाईन मध्ये. लाईन म्हणजे पूर्ण इथे आहे
बघा शीघ्र दर्शन आहे, म्हणजे इकडे इथे VIP पासवाले असणार आणि ते अवंतिका द्वार आहे. हा बघा अवंतिका द्वार, जे कडचे लोकल पीपल असतात ना उज्जैनचे त्यांच्यासाठी आहे. आणि हे नॉर्मल दर्शनाची हे आहे, जे सगळे जाऊ शकतात. मग आपण आता नॉर्मलच मध्ये जाऊया, कारण आज जास्त गर्दी नाही, सो आपलं दर्शन पण लवकर भेटेल. आणि सो चला मग काय सगळे उभे आहेत तिकडे, चलो चलो. तर गाईच बघा कॉरिडॉर आहे इकडे, आपण रात्री येणार आहे इकडे कॉरिडॉर फिरायला, कारण लाइटिंग वगैरे असते पूर्ण. आणि पूर्ण कॉरिडॉरचे इथे स्टॅच्यूज वगैरे सगळे असणार आहेत. सो आपण येऊ रात्री. आता आपण जाऊ पहिला दर्शनाला, दर्शन वगैरे करून घेऊया. बघा भारी भारी कॉरिडॉर आहे तिकडे. चला लवकर लवकर जातो, काय नाही एवढं. आता बाहेर निघा, इकडनं दर्शन घेतले, दर्शन होते. तर आलो आता दर्शन करून, खूप भारी झालं दर्शन. असं म्हणजे VIP दर्शन घ्यायचं हेच झालं नाही. असं नॉर्मल गेलं तरी तुम्हाला 1 तासात लगेच दर्शन भेटेल. आणि आतमध्ये गेलं ना खूप प्रसन्न वाटलं, खूप भारी दर्शन झालं आणि मस्त दर्शन झालं. तर जाऊया जेवायला, हे बघा रेस्टॉरंट मध्ये. सगळे जेवत आहेत. शुभ संध्याकाळ सगळ्यांना.
आता आम्ही चाललोय इकडचे लोकल्स जे मंदिर आहेत ना ते आता टूर करायला चाललोय. 15 माणसं आहेत आम्ही, तर आम्ही 3 असे टेम्पो केलेत. एका टेम्पोमध्ये 5 बसवलेत. सो तुम्हाला पर माणसं 100 रुपये हे करणार, तो पूर्ण फिरवणार. किधर 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 घुमाओगे? गढ़कालिका, काल भैरव, मंगलनाथ, संदीपनी आश्रम, सिद्धगड. अच्छा, हे सगळे मंदिर फिरवणार आपल्याला. तर चला. तर गाई आता आलोय गडकालिका मंदिरामध्ये. हा पहिला मंदिर दाखवलं आपल्याला, गडकालिका मंदिर. तर जाऊया आतमध्ये. बघू शकता गडकालिका मंदिर. तू गणेश होता है. राहू द्यायचं. हा गडकालिका माता मंदिर आहे. हा बघू शकता माता. पूर्ण मंदिराचा ब्लॉग बघितला. बोलत जा. गढ़कालिका माता. हाँ, और फिर दिख रहा है सारा पानी बह रहा है. वो क्या रहा है कल वो आर का वाटर पानी है. एक आ रहा है दूसरा आलो तसंच बघा. तर आता गडकालिका माते मंदिरचं दर्शन झालंय. त्याच्या बाजूला आता गणेश मंदिर आहे, तिकडे दर्शन करूया आपण. हा बघा, हा मंदिर आहे इकडे, गणेश मंदिर. सो चला आपण जाऊन दर्शन करूया. अरे नहीं मेरे को जरूरत नहीं है, मुझे इधर से एक नंबर हवा आ रही है. श्री रमण गणेश मंदिर आहे. हा बघू शकता. आणि इकडे संतोषी माताचं मंदिर आहे, दर्शन करून घेऊ आपण.
इथे जगन्नाथ धाम आहे. तर चला, गडकालिका मातेच्या बाजूलाच गणपतीचं मंदिर आहे, ते दर्शन करून घेतलं आपण. तर चला, तर चला दर्शन झालं आपलं. आता बसूया गाडीत. सर आप कौन सा देखा हुआ है मंदिर? गडकालिका कर ही लिया, हाँ गणेश जी का मंदिर कर लिया, हाँ, और कर चले लिया। काल भैरव। अच्छा, अभी आता काल भैरव करायचं मंदिर. गाडी जाती। अच्छा, तिकडे हे दारू चढवली जाते देवाला. तो चला जाऊया आता. तर बघा गाईज, इकडे काल भैरव आहे आणि या साईडला विक्रम भैरव आहे. हे बघा, हे बघा, इथे विक्रम भैरव आहे आणि इकडे काल भैरव आहे. हे बघा इथे, मतलब ये क्या है दोनों का? दोनों के अपने विक्रांत भैरव काल भैरव के छोटे भाई है। अच्छा, विक्रम बड़े भाई है। काल भैरव बड़े भाई है। मोठे भाऊ आहेत आणि विक्रम भैरव छोटा भाऊ आहे त्याचा. तर चला लगेच दर्शन करूया. काल भैरव क्या क्या मान्यता ज्यादा काल भैरव, मानलं जास्त काल भैरवचे असतात. तो चला, हे बघा आपण पोहोचतोय आता काल भैरव मंदिर मध्ये. तर आला तर काल भैरव मंदिरात. इकडे ना काल भैरव मंदिराना हे दारू चढवली जाते. हे बघा, इकडे तुम्हाला खूप सारे दारूचे दुकान भेटतील. ते काल भैरव महाराजांना दारू चढवायचे असते. आणि असं बोललं जातं की तुम्ही जर उज्जैनला महाकालेश्वरचं दर्शन घेतलं तर तुम्हाला काल भैरव करावा लागतो. कारण असं बोललं जातं की इकडे जर तुम्ही आले तर काल भैरवचे दर्शन नाही केलं ते अपूर्ण दर्शन जातं. म्हणून तुम्ही जेव्हा इथे येताल नक्की काल भैरवचं दर्शन करा. बघा, ते आता चढवण्यासाठी आपण घेतोय. तर चला, आओ ना. रुपए फोन पे पर प्राप्त हुए। देखिए सुनो, धन्यवाद। 130 रुपए फोन पे पर प्राप्त हुए। देखिए सुनो, धन्यवाद। कौन सा ये बॉम्बे बिस्किट? आज है आपला रात्री, टेंशन नाही, आज रात को नींद भी आएगा. काय करू, घेऊ? चलो, बघा ही बॉटल भेटते चढवण्यासाठी 130 रुपयाची. हे काय स्नॅप काढतोय का? तर चला जाऊया आतमध्ये. घेऊन काल भैरव मंदिराच्या पायथ्याशी आपण चढवूया ही मंदिर. तर चला, हे बघा काल भैरव मंदिरचा गेट आहे हा, बघू शकता. तर काय मस्त दर्शन झालं. 15-20 मिनिटात लगेच तुमचं दर्शन होईल. गर्दी असते पण होईल तुमचं लगेच दर्शन आणि एकदम जवळून दर्शन भेटतं. एकदम मस्त दर्शन झालं.
खूप प्रसन्न वाटतंय. तर नक्की आहे ते कालभैरव महाराजच्या इथे. आणि समोर पण आपण जाऊ, विक्रांत भैरव, ते कालभैरव महाराजांचे छोटे भाऊ आहेत, तर तिकडे पण जाऊया. चला.